तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. तर बघा, आपण गुढीपाडवा स्पेशल भरपूर काही गोड आपण पदार्थ अपलोड केलेले आहेत. अगदी वेगवेगळ्या प्रकारचे आपण गोड जे जेवण बनवतो, तर श्रीखंड, खीर, अगदी आपण बासुंदीसुद्धा आपण अपलोड केलेली आहे. आजची जी गोडाची रेसिपी आहे ती म्हणजेच आपली शेवयाची खीर. तर शेवयाची खिरीमधला हा शेवयाचा प्रकार जो आहे तो सगळ्यांनाच आवडतो. आता ही शेवयाची खीर सगळ्यांना आवडते, त्यामुळे आज आपण बनवतो आहे शेवयाची मस्त दाटसर छान वेगळ्या चवीची अशी ही खीर. तर बघा, पाहताच क्षणी खावंसं वाटेल अशी ही खीर बनते. चला तर मग ही खीर आपण कशी बनवायची ती बघूयात. तर पहिल्यांदा मी घेतलेले आहेत अगदी भाजक्या शेवया. तर आता या खिरीसाठी भाजक्या अगदी बारीक अशा शेवया मार्केटमध्ये मिळतात, तर त्या आणायच्यात. आणि भाजक्या जरी नाही मिळाल्या तरी कच्च्या जरी मिळाल्या तरीसुद्धा चालेल, पण अगदी बारीक अशा ह्या शेवया आणायच्यात, तर खिरीसाठी अगदी चांगले असतात. आता पहिल्यांदा मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते पहिल्यांदा तापवून घेतलं आहे. तर उतू येईपर्यंत चांगलं मी दूध एकदा तापवून घेतलं आहे. आता खीर करण्यासाठी मी भांडं गॅसवरती तापायला ठेवलं आहे. आता त्यामध्ये आपण टाकायचं आहे पहिल्यांदा 1 चमचा साजूक तूप. आता हे साजूक तूप जे आहे तर 1 चमचाच भरपूर होतं, अगदी जास्तही टाकण्याची अजिबात गरज नाही. आता हे तूप चांगलं त्यामध्ये गरम झालं की मग आता त्यात आपण टाकणार आहोत ड्रायफ्रूट्स. तर ड्रायफ्रूट जे आहे ते तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही घेऊ शकता. काजू, बदाम, पिस्ते. तर मी काजू बदामचे छोटे छोटे काप केलेले आहेत, तर ते आपण त्यामध्ये तळायचे. आता बघा, अर्धी वाटी मी अगदी बारीक छान भाजलेल्या शेवया, भाजक्या शेवया मार्केटमध्ये मिळतात, तर त्या मी घेतलेल्या आहेत बघा. आता नंतर घेतलेले आहे बघा, आता मी बारीक करून घेतलेले ड्रायफ्रूट्स. तर काजू बदामचे हे काप आहेत. तर ते आता पहिल्यांदा आपण तुपामध्ये तळून घ्यायचे. म्हणजेच खीर खाताना दाताखाली छान क्रंची अशी हे ड्रायफ्रूट्स आले की खीर अगदी मस्त लागते. तर पहिल्यांदा आपण आता हलकंसं अगदी रंग बदलेपर्यंतच आपल्याला हे तुपामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे. तर चला मग आता हे अगदी मंद गॅसवरती हे फ्राय करून घेऊया. अगदी तसे जर टाकले तर त्याचा कच्चेपणाचा वास येईल आणि खाताना अजिबात चांगलं लागत नाही. त्यामुळे थोडेसे आपल्याला हलकेसर आपल्याला त्यामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे. तर बघा, आता हलकासा जर रंग बदलला आहे की आपण आता हे काढून घेऊयात. तर ही जी खीर आहे आपल्याला ही अगदी वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे, अगदी वेगळ्या चवीची, वेगळ्या फ्लेवरची ही खीर बनवतो आहे. अगदी तुम्ही कधी जर बनवली नसेल तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून पहा. अगदी आता सणाला तुम्ही कोणत्याही पुरीबरोबर जर ही खीर बनवली तर अगदी गोडाचं जेवण अगदी भन्नाट होऊन जाईल. तर आता हे ड्रायफ्रूट जे आहेत तर आपण आता त्यामधून काढून घेतले. आता ह्या शेवया आपण त्या तुपामध्ये घालायच्यात. आता मूळतःच ह्या भाजक्या असल्यामुळे जास्त आपल्याला भाजण्याची गरज नाही, तरीही तुपामध्ये हलकंसर आपल्याला हे हलक्याशा भाजून घ्यायच्यात. आता त्यामध्येच आपण टाकणार आहोत अगदी पाव वाटी मी खोबरं कापून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तर तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता. आता ते त्या शेवयामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं. आता फ्लेवरसाठी आणि आता बघा, आपली खीर बनल्यानंतर एका साईडला शेवया आणि एका साईडला दूध अशा प्रकारची खीर तयार होते. तर त्यामध्ये दाटसरपणा येण्यासाठी आपण आज टाकतो आहे बघा बिस्किटं. तर गोड बिस्किटं तुम्ही कोणतीही घेऊ शकता. तर मी आता गुड्डेचा 3 बिस्किटं वापरणार आहे. तर हे जे आहे 3 बिस्किटं घेऊन मी मिक्सरला अगदी बारीक असा भुगा करून घेणार आहे, फिरवून घेते मिक्सरला. तर तुम्ही कोणतेही पार्लेजीचे वगैरे गोड कोणतेही बिस्किट घेऊ शकता, जे तुम्हाला आवडत असतील ते. तर आता बघा, 3 बिस्किटं गुड्डीची मी अगदी बारीक करून घेतलीत मिक्सरला आणि ते सुद्धा आपण आता या शेवयाबरोबर हलकंसं भाजून घ्यायचं आहे. कारण बिस्किटं ही भाजलेलीच असतात, तर तुपामध्ये फक्त आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे शेवया, खोबऱ्याचा बारीक असा किस आणि बिस्किटांचा भुगा, हे 3 जे वस्तू आहेत आपल्याला ह्या तुपामध्ये फक्त आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचे. तर बघा, आता हे चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकतो आहे आता हे आपण गरम केलेलं दूध. तर हे दूध जे आहे ते गरम आहे, त्यामुळे लगेच हे जे शेवया किंवा हे बिस्किट वगैरे आहे हे सगळं लगेच त्यामध्ये असं शिजलं जातं.
आणि मूळतःच हे सगळं भाजलेलं असल्यामुळे जास्तही आपल्याला शिजवण्याची अजिबात गरज नाही. म्हणजेच ही खीर जी आहे ती आपली पटकन तयार होते आणि चवीलासुद्धा खूप भन्नाट लागते. आता हे दूध टाकल्यानंतर चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या अर्धा लिटर दुधासाठी हे जे आपण वस्तू टाकलेल्या आहेत त्या खूप दाटसर होतात, त्यामुळे आपण थोडंसं त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. आता तुम्हाला जर बिस्किटं घालायची नसतील तर तुम्ही त्यामध्ये खवा घालू शकता, कुठे पेढे घालू शकता, तर त्यामुळे सुद्धा त्याला चांगला दाटसरपणा येऊ शकतो. तर बघा आता मस्त पाणी टाकल्यानंतर त्या पाण्यामध्येच हलकंसं थोडंसं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. जास्तही शिजल्या तर शेवया किंवा ही खीर चांगली लागत नाही. अगदी शिजायला जास्त बारीक असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही. फक्त आपल्याला थोडंसं एक उकळी आणून घ्यायची या खिरीसाठी. आता आपल्याला त्यामध्ये गोडपणा येण्यासाठी आपल्याला त्यामध्ये घालायची ही साखर. तर आता बिस्किटंसुद्धा गोड होती, त्यामुळे जास्तही साखर आपल्याला टाकायची नाही. तर आता त्यामध्ये पहिल्यांदा मी टाकते वेलदोडे पावडर आणि आता नंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये साखर. तर साखरसुद्धा अगदी 4 ते 5 चमचेच आपण साखर टाकायची. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर टाकू शकता. तर 4-5 चमचे मी साखर त्यामध्ये मी घातलेली आहे आणि आता हे आपल्याला हे एकदा मिक्स करायचं आहे आणि एक उकळी आणून घ्यायची, म्हणजेच आपली तयार होईल मस्त अशी आपली ही शेवयाची खीर. तर आता त्यात आपण टाकणार आहोत आपण ड्रायफ्रूट्स जे तळून घेतलेले होते तर ते टाकायचे. आता ते आपल्याला जास्त शिजवून घ्यायचे नाहीत, कारण पुन्हा ते मऊ पडतील. आपल्याला हे क्रंची आहेत तेव्हा ते दाताखाली छान लागतात, म्हणून आपण हे शेवट घातलेले आहे. तर बघा आता रेडी झालेली आहे आपली ही शेवयाची खीर. अगदी लगेच होते, 5 ते 10 मिनटातच ही आपली खाण्यासाठी रेडी होते. आता यासोबत आपण पुरी करू शकतो, चपाती करू शकतो किंवा आपल्याला जर नुसती खायची असेल तर वाटीमध्ये घेऊनसुद्धा आपण ही खीर खाऊ शकतो. तर बघा मस्त दाटसर अशी ही खीर आपली तयार झालेली आहे आणि अगदी घरच्या साहित्यात, जास्तही त्याला बाहेरून काही आणण्याची सुद्धा गरज नाही. आपण अगदी मस्त अशी ही खीर सणाला किंवा मध्ये अधिक गोड काही खावंसं वाटलं तर करून ही एन्जॉय करू शकतो. आता ही खीर पूर्ण तयार झाल्यानंतर गॅस बंद करायच्या वेळेस अगदी चिमूटभर आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, कारण कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ जर टाकलं तर त्या पदार्थाची चव अजूनच छान वाढते. पण अगोदर मात्र टाकू नका, कारण दूध फुटण्याची शक्यता असते. अगदी बंद करताना चिमूटभर मीठ घाला. तर मस्त अशी आपली ही खीर अगदी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. आपण आता एका बाउलमध्ये सुद्धा काढून घेऊयात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.